नमस्कार, मी यामिनी मामुणकर. झी 24 तासच्या आणि USVच्या पुढाकाराने हॉल्ट हार्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतीये. अचानक कधीही कुणालाही हार्ट अटॅक, हार्ट फेल यांसारख्या मोठ्या समस्या उद्भवू लागल्यात. पण हृदयाच्या या समस्या का निर्माण होत आहेत, त्यामागील कारणं कोणती, लक्षणं कोणती, निदान कसं करता येईल आणि सर्वात महत्त्वाचं त्यावरील उपचार पद्धती कोणत्या, आणि याबाबत प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच हॉल्ट हार्ट या कार्यक्रमामध्ये आपण हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनुपम शाह, डॉक्टर प्रमोद पवार आणि डॉक्टर विवेक अंभोरे यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहे. डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अनुपम शाह हे MD मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असून सोलापूर येथील डॉक्टर अनुपम शाह हार्ट क्लिनिक येथे ते कार्यरत आहेत. तसेच डॉक्टर प्रमोद पवार हे DM कार्डिओलॉजिस्ट असून पल्स कार्डियक अँड व्हॅस्क्युलर क्लिनिक सोलापूर आणि ACS हॉस्पिटल येथे ते कार्यरत आहेत. आणि डॉक्टर विवेक अंभोरे हे MBBS MD इन मेडिसिन आणि DNB कार्डिओलॉजिस्ट कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत. तसंच त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे ते सिनियर रेसिडेंट असून तिथे देखील त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. तर आज आपण एकंदरीतच हार्ट फेल कसं टाळावं या विषयावर डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर अनुपम शाह, सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना हार्ट फेल म्हणजे नेमकं काय आहे यावर आपण मार्गदर्शन करा. हार्ट फेल हा शब्द जो आहे तो मिसनॉमर आहे. हार्ट फेल म्हणलं तर लोकांना असं वाटतं की सडनली हार्ट बंद झालेलं आहे, पण ते हार्ट फेल म्हणलं बंद व्हायचं नाही. जे हार्टचं फंक्शनिंग जर कमी झालं तर आपण त्याला हार्ट फेल्युअर म्हणतो. त्याच्यात दोन टाईप ऑफ हार्ट फेल्युअर असतात. एक जिथं हार्टची कुवत कमी होती, जसं की जर हृदयात लेफ्ट वेंट्रिकलमध्ये 100 ml ब्लड आलं तर 60 ते 70 ml ब्लड बाहेर शरीरात जात आहे. 30 ते 40 ml ब्लड लेफ्ट वेंट्रिकलमध्ये राहते. जर त्याची कॅपॅसिटी पंपिंगची कमी झाली तर आपण त्याला सिस्टॉलिक हार्ट फेल्युअर म्हणतो. ते हार्ट कुवत कमी झाल्यावर हार्टचं फंक्शनिंग कमी झालं, ह्याला फेल्युअर म्हणतो आपण. दुसरं, एक वयाप्रमाणे हार्ट आपलं स्टिफ होतं. त्याचं हार्टचे प्रेशर्स वाढलेले असतात. ते स्टिफ झाल्यामुळं हृदयाचं प्रेशर्स आतले वाढलेले असल्यामुळं पेशंटला दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चालताना दम लागणं, हे पण ह्याला आपण डायस्टॉलिक हार्ट फेल्युअर म्हणतो. हे जे वेगवेगळे कारण असतात ते नेक्स्ट ह्याच्यात आपण समजून घेऊया. डॉक्टर प्रमोद, हार्ट फेल म्हणजे काय असतं हे डॉक्टर अनुपम यांनी सांगितले, पण हार्ट फेल होण्याची नेमकी कारणं काय आहेत, हार्ट फेल का होतं आणि हार्ट फेल मधील तथ्य कोणती आहेत? तर हृदय फेल होणं यामागची मुख्य जी कारणं आहेत त्यात 70% लोकांना उच्च रक्तदाब किंवा हाय बीपीचा आजार जो म्हणतो हा प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळं हृदयविकारात हार्ट फेल होण्यामागं हाय बीपीचा आजार सर्वात महत्त्वाचा असून हाय बीपीमुळे हृदयाची लवचिकता कमी ज्यावेळी होते त्यावेळी दम लागण्याची आणि हार्ट फेल होण्याची सुरुवात होते. तर दुसरं मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक. तर 50% लोकांना हार्ट फेलमध्ये ब्लॉकेजेसचा किंवा अटॅकचा त्रास असतो. त्यामुळं ज्या हृदयाच्या हिश्श्याला रक्तपुरवठा कमी होतो तो भाग कमी काम करत असल्यामुळं पंपिंगचं काम कमी होतं आणि हार्ट फेल व्हायला सुरुवात होते. अशाच 30 ते 40% लोकांमध्ये शुगर किंवा मधुमेह आणि किडनीचे आजार हे देखील कारणं आपल्याला आढळून येतात. आणि बाकी काही लोकांमध्ये व्हॉल्व्ह्युलर हार्ट डिसीज म्हणजे हृदयांच्या झडपांचे आजार आणि कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाच्या मांसपेशीचं पंपिंग कमी होणं, त्याची बरीचशी कारणं असतात. जन्मजात काहींना अल्कोहोलमुळे हार्टचं पंपिंग कमी होणं, काहींना टॉक्सिनमुळे होतं, काहींना प्रेग्नन्सी नंतर हार्टचं पंपिंग कमी व्हायला सुरुवात होतात. अशी विविध कारणं हार्ट फेल होण्याची आहेत.
नक्कीच. उच्च रक्तदाब असेल किंवा डायबिटीज किंवा व्यसन आणि हीच खरी कारणं आहेत ज्यामुळे हार्ट फेल होण्याचं प्रमाण देखील वाढलंय. डॉक्टर विवेक, हार्ट फेलची लक्षणं कोणती आहेत? तर हार्ट फेल होण्यामागचे प्रमुख लक्षणे जसे आपण हे सध्या कॉमन पब्लिकसाठी घेतो, तर त्यांना समजायला पाहिजे की हार्ट फेल होण्यामागची लक्षणे कोणती आणि त्यांनी डॉक्टरांना केव्हा सल्ला घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांकडे केव्हा जायला पाहिजे. जसे श्वास लागणे, धाप लागणे, चालता फिरताना दम लागणे, पायरी चढताना दम लागणे. नव्याने हा जे त्रास उद्भवतात, जे की पूर्वी पेशंटला जाणवत नव्हते, आता एवढ्यात त्यांना जाणवायला लागले. असे त्रास किंवा पायाला सुजन येणे, दोन्ही पायाला सुजन येणे, अँकलच्या भोवती सुजन राहणे, है ना? दम लागणे, धाप लागणे, सोबत-सोबत थकवा जाणवणे, जो की पूर्वी जाणवत नव्हता. आता एवढ्यात 10-15 दिवसात, महिन्याभरात किंवा वर्षात पेशंटला जाणवत आहे, थकवा जाणवत आहे एक्झर्शननंतर. आणि खोकला येणे, सारखा खोकला येणे किंवा मग कोरडा खोकला असणे. जो खोकला वाढतो जेव्हा पेशंट झोपायला जातो, लाय डाउन पोझिशनमध्ये होतो, त्यावेळेस हा खोकला वाढतो. कधी-कधी खोकल्यासोबत एक पिंक कलरचा स्पुटम ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा खोकला सुद्धा येणे, कफ पडणे, तर हे हार्ट फेल्युअरचे लक्षणं असू शकतात. म्हणजे ज्यांना ही लक्षणे दिसतात त्यांनी लगेचच डॉक्टरकडे जाऊन योग्य उपचार घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण हार्ट फेल होण्याचा धोका नेमका कोणाला आहे, डॉक्टर अनुपम? काही आजाराच्या कारणामुळं हृदय फेल होतो, पण त्याच्याबरोबर काही असे कारणं असतात जसं की आपलं वजन खूप वाढलेलं असेल, स्थूलता असेल तर हार्ट फेल्युअर होतो. शुगर असलेल्या लोकांना हार्ट फेल व्हायची शक्यता लवकर असते. BP ज्यांचं खूप वर्षापासून कंट्रोलमध्ये नसलं त्यांचं हृदय थिक होतो आणि त्यांनी मग हार्ट फेल्युअरमध्ये जातात. जे लोक अल्कोहोल कन्झम्पशन खूप जास्त प्रमाणात करतात त्या लोकांना हार्ट फेल व्हायची शक्यता जास्त असते. स्मोकिंग, टोबॅको, डाएट न कंट्रोल करून ओबेसिटी वाढणं, ह्या सगळ्या कारणामुळं हार्ट फेल्युअरचे लक्षणं लाईफस्टाईलमुळं वाढू शकतात. डॉक्टर प्रमोद, हार्ट फेलचं निदान कसं केलं जातं? म्हणजे कोणत्या टेस्ट करायच्या असतात का? ज्यावेळी आपण एक्झामिन करतो पेशंटला, त्यावेळी पायाच्या घोट्याच्या शेजारी असलेली सूज, गळ्याच्या नसांमध्ये नसा फुगलेल्या दिसून येतात आणि जर स्टेथोस्कोपच्या साहाय्याने ऑस्कल्टेट केलं तर फुफ्फुसाच्या खालच्या भागामध्ये श्वासाचं जे आवाज येतो तो घरघर असा आवाज चालू झालेला असतो आणि त्याबरोबर या गोष्टींची कन्फर्मेशन करण्यासाठी आपण रक्त तपासणी करतो, ज्याला NT-proBNP, एन टर्मिनल बी टाईप नायट्रोयुरेटिक पेप्टाइड, ही रक्ताची तपासणी केल्यानंतर त्या हार्ट फेल्युअरचं निदान होऊ शकतं. इको आणि एक्सरेच्या साह्याने हार्ट फेल होण्यामागची कारणं जसं व्हॉल्वचा आजार आहे का, हार्टचं पंपिंग कमी झालेलं आहे का, हृदयाची लवचिकता कमी झालेली आहे का, या सर्व गोष्टींची खात्री या तपासणीतून केली जाते आणि त्यानुसार हार्ट फेल्युअरचं परिपूर्ण निदान केलं जातं. डॉक्टर विवेक, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो सध्या अनेकांना पडला असेल की हार्ट फेलवर उपचार केला जाऊ शकतं का? नक्कीच हार्ट फेलवर उपचार केला जाऊ शकतो. हार्ट फेलवर उपचार करणे म्हणजे त्यांच्या प्रत्येकाच्या सिम्पटम्सनुसार ह्या सगळ्या इंडिव्हिज्युअलाइज मॅनेजमेंट केल्या जाऊ शकते. प्रत्येकाचा हार्ट फेल्युअरचे कारण वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळ्या कारणानुसार आपल्याला त्यांचं ट्रीटमेंट करायला लागतं. जसं पेशंटला हार्ट फेल्युअर जर पेशंटच्या हृदयाच्या नसांमुळे जर प्रॉब्लेम असेल, अशा केसमध्ये पेशंटच्या नसांचे जर ब्लॉकेजेस असतील तर त्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी सारख्या उपचारांनी ते जर ओपन झाले तर अशा पेशंटचे हार्ट फेल्युअर सिम्पटम इम्प्रूव्ह होऊ शकतात. पेशंटला जसे की जास्त कॉमन आहे की पेशंटला हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, याच्यामुळे हार्ट फेल्युअर होतो. अशांचे ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवून हार्ट रिमॉडेलिंग जे औषधं असतात ते देऊन आणि हार्ट फेल्युअर सुधारण्यासारखे जसे औषधं देऊन याच्यामध्ये नक्कीच पेशंटमध्ये सुधारणा येऊ शकते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीज, उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवणे किंवा मग डिस्लिपिडिमिया, ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉलचं अति जास्त झालेलं प्रमाण, याला आटोक्यात ठेवणे. एक गाईडलाईन असते त्याच्यानुसार त्याचं प्रमाण मेंटेन ठेवणे, ज्याच्यासाठी बरेच मेडिसिन्स आता खूप चांगले मेडिसिन्स आले ते पण देऊ शकतो. लाईफस्टाईल चेंजेस जसे एक्सरसाइज, जरी लॅक ऑफ एक्सरसाइज असेल तर एक्सरसाइज करणे आणि मेडिकेशन, ॲडरन्स टू द मेडिकेशन म्हणजे जे डॉक्टरांनी औषधं दिली ते व्यवस्थित नित्य नियमाने घेणे
आजकाल पाहण्यात येते की डॉक्टरांनी ऍडवाइस केलेले औषधच व्यवस्थित पेशंट लोक घेत नाही आणि नंतर मग रिकरंटली त्यांची कंप्लेंट एकच असते की डॉक्टर हा सिम्पटमच कमी होत नाही. नंतर आम्ही विचारतो त्यांना तर सारखं जाणवते की हे मेडिसिन रेग्युलर व्यवस्थित घेत नाहीये. दुसरे इलाज म्हणजे जसे पेसमेकर असते, सीआरटी, सीआरटी-डी, सीआरटी-पी सारखे डिव्हाइसेस असतात, जे हार्ट फेल्युअर वाल्या पेशंटसाठी जीवनदायिनी ठरू शकतात. आणि काही सर्जरीज असतात हार्टसाठी, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नंतरचे ऑप्शन्स असतात. नक्कीच हार्ट फेल्युअरसाठी ट्रीटमेंट केलं जाऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, खरं तर कोणताही आजार बळावतो त्याचं मूळ कारण असतं ते म्हणजे जीवनशैलीतील बदल. मग त्या आहार पद्धतीपासून ते अपुरी झोप असे अनेक बदल आहेत. तर हार्ट फेलवर नियंत्रण आणण्यासाठी त्याचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीतील कोणते बदल सर्वात महत्त्वाचे आहेत? नियमितपणे व्यायाम करणे, दिवसातून 45 मिनिटं वॉकिंग करणे, डाएट कंट्रोल करणे, जसं की ऑइली फूड्स, बटर, घी, चीज, नॉन व्हेजिटेरियन फूड हे अवॉइड करायला पाहिजे. सॉल्ट इनटेक हे कमीत कमी पाहिजे. तिसरं, आपले जे हॅबिट्स असतात जसं की तंबाखू, सिगारेट, पान आणि त्याच्याबरोबर अल्कोहोल इंटेक जर जास्त असेल तर त्या प्रमाणाने हृदयाचं आजार लवकर सिव्हिअरिटी प्रमाणे येतो. हे सगळ्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट, त्याच्यात इन्क्लुडिंग स्ट्रेस रिडक्शन, योगा, मेडिटेशन ह्याच्याने बरंचसं फरक पडतं. प्लस एक्सरसाइज, डाएट आणि फूड इंटेक कमी करणे, हे सगळ्या गोष्टी हृदयविकाराचं पोस्टपोन करायला आपल्याला हेल्प करते. डॉक्टर प्रमोद, आपण अनेकदा असं ऐकतो की आहारात मिठाचं प्रमाण वाढलं की हृदयाचे आजार होण्याची जास्त भीती असते. तो हृदयविकारात मीठ म्हणजेच सोडियम हानिकारक का आहे? हो, नक्कीच. तर हृदयविकारामध्ये मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड यापैकी सोडियम हा कॉम्पोनंट हानिकारक आहे. तर सोडियमची लेवल शरीरामधली ज्यावेळी वाढते त्यावेळी हा सोडियम आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतीमध्ये जमा होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन रक्तवाहिन्यांचा कठोरपणा वाढतो. त्यामुळे तेवढाच रक्तपुरवठा त्या रक्तवाहिन्यांतून जात असताना एक्स्ट्रा प्रेशरची निर्मिती या रक्तवाहिन्यांमध्ये येते आणि जेणेकरून हृदयावरचा ताण वाढतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळी शरीरामध्ये सोडियम जमा होतं त्यावेळी ते त्याच्यासोबत पाणी खेचून आणतं आणि शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचमुळं अंगावर येणारी सूज आणि लागणारा दम, म्हणजे ज्याला आम्ही कंजेशन म्हणतो, थोडक्यात सांगायचं तर ट्रॅफिक जाम, की ट्रॅफिक जाम फुफ्फुसामध्ये झाली तर दम लागतो, बाकीच्या शरीराच्या अवयवांमध्ये असेल तर सूज येते. तर हे दोन्ही हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स सोडियम लेवलमुळे वाढतात आणि त्याचमुळं हार्ट फेलच्या पेशंटना सोडियमची लेवल 2 ग्रामपेक्षा दिवसा कमी ठेवणं आणि पाण्याचं प्रमाण 2 लिटरपेक्षा कमी करणं हे ऍडवाइस केलं जातं. म्हणजे खरंच आहारात मिठाचं प्रमाण देखील कमी केलं पाहिजे. डॉक्टर विवेक, ज्यांना हार्ट फेल झालेला आहे असे रुग्ण उपचारानंतर बरे होऊ शकतात का? बरा होऊ जाऊ शकतो का पेक्षा तो कसा क्युअर्ड प्रॉपरली, पूर्ण क्युअर इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल मीन्स पूर्ण क्युअर पॉसिबल नाही, पण त्याला वेल मॅनेज करू शकतो आपण. जसे की हार्ट फेल्युअरचा पेशंट लवकरात लवकर डायग्नोज होणं. आमच्याकडे सहसा पेरिफेरल पार्टला जिथे मी वर्क करतो, पेशंट हार्ट फेल्युअरच्या ऍट द लेट स्टेज मॅनेज होतात. पण लेट स्टेज मॅनेजमेंट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि लवकरात लवकर जर निदान होत असेल तर हार्ट फेल्युअरसाठी लागणारी आताची खूप चांगले औषधं आहेत. त्याच्यामुळे पेशंटचे रिस्क फॅक्टर जे आपण ते मॉडिफाय करू शकतो. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी पेशंटला आपण जे चेंजेस करायचे सांगतात ते आपण सांगू शकतो. नक्कीच हार्ट फेल्युअरला चांगल्या प्रकारे ट्रीट केलं जाऊ शकतं. एकंदरीत वेळेवर उपचार घेणं आणि जीवनशैलीतील योग्य बदल केले तर रुग्ण पूर्ववत होण्याचे बरेच चान्स आहेत. डॉक्टर अनुपम, हार्ट फेलवर उपचार न केल्यास कोणत्या गुंतागुंत उद्भवू शकतात? हार्ट फेल्युअरवर उपचार जर नाही केलं टाइमली, जसं की ब्लड प्रेशरवर आपण जर उपचार नाही केलं तर हृदय ठीक होतं. जाड हृदय झालं की हार्ट अटॅक आल्यावर त्या लोकांना जास्त कॉम्प्लिकेशन्स होतात. हार्ट फेल्युअर टाइमावर ट्रीटमेंट नाही केलं तर हृदयाचे ठोके ॲबनॉर्मल होऊ शकतात. ठोके ॲबनॉर्मल होऊन सडन डेथ व्हायची शक्यता असते आणि काही लोकांना हृदयाचे एट्रियल फिब्रिलेशन म्हणून जर ठोके वाढले तर त्या लोकांना पॅरालिसिस व्हायची शक्यता असते, कारण हृदयामध्ये रक्ताचे गाठी फॉर्म होऊन ते मेंदूला वगैरे जाऊ शकतात. तिसरी गोष्ट
किडनीवर प्रॉब्लेम होऊ शकतंय, किडनीचं क्रिएटिनिन लेवल वाढू शकतंय, किडनी फेल्युअर होऊ शकतंय आणि मुख्यतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं क्वालिटी ऑफ लाईफ हे सिग्निफिकंटली डिटोरिएट होत जातं. म्हणून हार्ट फेल्युअर प्रिव्हेंशन, सगळे रिस्क फॅक्टर्स प्रिव्हेंट करणं हे गरजेचं आहे. डॉक्टर प्रमोद, हार्ट फेलचं निदान झाल्यानंतर डॉक्टरकडे किती वेळा तपासणी करावी? किती वेळा तपासणी केली पाहिजे या प्रश्नाचं उत्तर यावर डिपेंड होतं की पेशंटच्या लक्षणांची तीव्रता किती आहे आणि पेशंटच्या गोळ्यांची ऍडजस्टमेंट कुठेपर्यंत झालेली आहे. जर पेशंटच्या लक्षणाची तीव्रता जास्त असेल आणि नवीन गोळ्या पेशंटला जर चालू केलेल्या असतील तर त्या फॉलोअप करण्यामागचं उद्दिष्ट असतं की पेशंटची लक्षणामध्ये किती सुधारणा होत आहे याची पाहणी करणं आणि पेशंटला दिल्या गेलेल्या औषधांची डोस ऍडजस्टमेंट करणं. या दोन्ही कारणासाठी सुरुवातीच्या फेजमध्ये 7 दिवसामध्ये आणि 14 दिवसामध्ये पेशंटला बोलवलं जातं. त्याच्या लक्षणांमधली सुधारणा किती आहे यानुसार गोळ्यांची ऍडजस्टमेंट केली जाते आणि त्याचबरोबर ज्या गोळ्या आपण हार्ट फेलसाठी देतो त्यांच्या शरीरावर काही दुष्परिणाम होतो का याचीही पाहणी केली जाते. आणि जसं जसं पेशंटच्या लक्षणांमध्ये सुधारणा होईल आणि जसं जसं हार्ट फेलच्या गोळ्यांवर पेशंटची इम्प्रूव्हमेंट होत जाईल तसा तसा हा कालावधी वाढवला जातो आणि साधारणतः पेशंटच्या गोळ्या ज्यावेळी फिक्स होतील त्यावेळी 2 ते 3 महिन्यामध्ये पेशंटला फॉलो करण्यासाठी सांगितलं जातं. डॉक्टर विवेक, जाता जाता एक शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न की हार्ट फेल टाळता येऊ शकतं का आणि यासाठी काय करावं? नक्कीच हार्ट फेल टाळता येऊ शकतं. याच्यासाठी बेसिकली घ्यायची जी काळजी आहे, मी आता काही सांगू इच्छितो, की जसे की ज्यांना उच्च रक्तदाब आहे अशा रुग्णांनी त्यांचं ब्लड प्रेशर बरोबर नॉर्मली कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे विथ द मेडिकेशन्स, है ना. आणि दुसरं म्हणजे ज्यांना डिस्लिपिडेमिया आहे, कोलेस्ट्रॉल ज्यांचं जास्त आहे किंवा फॅमिली हिस्ट्री ज्यांना आहे, की आई-वडिलांपैकी, नातेवाईकांपैकी ज्यांना डिस्लिपिडेमिया आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त आहे, त्यांनी त्यांचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने आटोक्यात ठेवणे आणि मेंटेन द हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे की सहसा आपण एक्झरसाइज, लॅक ऑफ एक्झरसाइज फार बघल्या जाते सध्याच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे ऍटलिस्ट दिवसातून एक 40 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग इज इनफ फॉर हेल्दी हार्ट, मी असं सांगू इच्छितो. आणि वेट रिडक्शन, जे ओव्हरवेट आहेत त्यांनी वेट रिडक्शन कडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, की नॉर्मल रेंजमध्ये जर वेट असेल तर हार्ट फेल्युअरचा धोका सुद्धा टाळला जाऊ शकते. आणि व्यसनाधीनतेकडे न जाता हेल्दी लाईफस्टाईल कडे बघणं हे जास्त महत्वाचं आहे. जसे टोबॅको खाणे किंवा मग स्मोकिंग करणे, एक्सेसिव्ह अल्कोहोल इज बॅड फॉर युअर हार्ट, असं मी सांगू इच्छितो. नक्कीच डॉक्टर अनुपम, डॉक्टर प्रमोद आणि डॉक्टर विवेक आज झी24 तासच्या प्रेक्षकांना हार्ट फेल कसं टाळता येईल, त्याची लक्षणं, निदान, उपचार पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीतील बदल यावर आपण योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार आहे. नमस्कार. झी24 तासच्या आणि USVच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. त्याच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी24 तास.